या ठिकाणी दौंड शहरातील सर्व पास्टर्स आणि ख्रिस्ती समाजाचे पुढारी आणि प्रतिनिधी आणि सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत। आज आम्ही माननीय मामलेदार साहेबांना, तहसीलदार साहेबांना ख्रिस्ती समाजाच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांनी जे बेताल वक्तव्य सांगली या ठिकाणी केलेले ख्रिस्ती धर्मगुरूंच्या विरुद्ध, आणि या देशामध्ये लोकशाही असताना सुद्धा जर उघडपणे एखादे लोकप्रतिनिधी अशा रीतीने गंभीर स्वरूपाचं बोलत असतील, वक्तव्य करत असतील, तर ही अतिशय खेदजनक गोष्ट आहे। आणि या गोष्टीचा आम्ही सर्व ख्रिस्ती समाजाच्या वतीने त्यांचा निषेध करत आहोत आणि त्यांची आमदारकी रद्द व्हावी अशा प्रकारचं निवेदन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे। ख्रिस्ती समाज हा शांतताप्रिय आहे आणि कोणीही बळजबरीने धर्मांतर कधीच कोणाचं काही करत नाही। असं असताना सुद्धा त्या कुटुंबामध्ये जी काही घटना घडलेली आहे त्याचे कुठलेही शहानिशा न करता अशा रीतीने त्यांनी जाहीरपणे वक्तव्य करणं ही अतिशय चुकीची गोष्ट आहे आणि यासाठी आम्ही सर्व समाज त्यांचा निषेध करत आहोत। काय सांगायला आपण आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती समाजाच्या विरोधात बेताल वक्तव्य केले, त्या निषेधात आपण अरुण शेलार तहसीलदारांना पत्र दिले। नेमकं त्या पत्रामध्ये काय लिहिलं? त्या पत्रामध्ये असं लिहिलं आहे की जे गोपीचंद पडळकर यांनी सांगलीमध्ये, नगरमध्ये त्या ठिकाणी जे वक्तव्य केले त्याबद्दल ख्रिश्चन समाज आणि दौंड पास्टर फेलोशिप हे पूर्णपणे जाहीर निषेध त्या ठिकाणी करत आहे। अशा बेजबाब आमदाराला आम्हाला देवेंद्र फडणवीस यांना आम्ही विनंती करतो की अशा बेजबाबदार आमदारांचं आमदारकी रद्द करावी म्हणून ख्रिश्चन समाज पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करत आहे। जर पुनरुपी अशी जर घटना घडल्यास ख्रिश्चन समाज शांत बसणार नाही असं आम्ही त्या ठिकाणी प्रत्येकाला चेतावणी देत आहे। कारण आमच्या पास्टरला जर काय हाणामारी झाली, चर्चेस ओढण्यात आले तर त्या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर हे जबाबदार आरोपी राहतील अशी आम्ही निवेदन या ठिकाणी देत आहोत। जर का एखाद्या व्यक्तीचा सैराट केला तर 11 लाख रुपये बक्षीस देण्यात येईल असं त्यांनी वक्तव्य केले, त्याबद्दल काय? जर त्यांनी सैराट केलं, त्याच्यावर जर कुणी जर पैशाच्या आमिषाने त्या ठिकाणी जर गुन्हा घडला तर त्या ठिकाणी गोपीचंद पडळकर हे आरोपी राहतील आणि हेच आरोपी राहतील आणि पूर्ण ख्रिश्चन समाज महाराष्ट्रातून मंत्रालयामध्ये येऊन त्या ठिकाणी मोठं आंदोलन त्या ठिकाणी केलं जाईल। ह्याची त्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी नोंद घेणं खूप महत्त्वाचं आहे। काय सांगाल आपण आज तहसीलदारांना गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात एक पत्र दिलं आहे, नेमकं कारण काय? नेमकं कारण असं आहे की सांगली या ठिकाणी ऋतुजा राजगे या भगिनीने जे आत्महत्या केलेली आहे त्या आत्महत्याला वेगळं स्वरूप देण्याचं काम गोपीचंद पडळकर यांनी केलेलं आहे। त्यांनी जी ती झाल वक्तव्य त्या भैर सभेत त्या ठिकाणी कॅन्डल मार्च काढून त्यांनी ख्रिश्चन समाजावरती आरोप ठेवलेला आहे। या मुलीला त्रास होता आणि तिचं धर्मांतर व्हावं म्हणून तिच्यावर प्रेशर करत होते। हे सगळे केलेले आरोप धांद्यात खोटा आहे। त्याचं जर पडळकर तुम्ही आमदार म्हणता, आमदार म्हटल्यानंतर तुम्ही त्याची चौकशी शासनामार्फत करावी आणि न्यायप्रविष्ट प्रक्रिया असताना त्याला तुम्ही कुठंतरी भडकाऊ भाषण करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं जो काम केलेला आहे त्या वक्तव्याचा आम्ही दौंड ख्रिश्चन समाज, सर्व धर्मगुरू आणि महाराष्ट्रातील तमाम सर्व ख्रिश्चन समाज, ख्रिश्चन एकता मंच या राज्यातर्फे आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्याची आमदारकी या शासनाने त्वरित रद्द करावं आणि त्याच्यावरती जे खुनाची धमकी, धर्मगुरूला इथनं पुढे कुठला धक्का लागला किंवा कुठल्या धर्मगुरूला मारहाण झालं याची सर्वस्वी जबाबदारी हा गोपीचंद पडळकर यांच्यावरती राहील। इथनं पुढं जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही एक रिट पिटिशन हायकोर्टामध्ये गोपीचंद पडळकर विरोधामध्ये दाखल करणार आहोत। याची नोंद त्या आमदारांनी घ्यावी आणि आम्हाला शासनाने न्याय मिळावा, न्याय द्यावा यासाठी आम्ही शासनाकडे आमच्या सर्व मागण्या आम्ही ठेवतो।